नमस्कार, मी वैशाली फॅमिली फूड्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर आज आपण तयार पिठापासून म्हणजेच प्रीमिक्स पासून गुलाबजाम कसे तयार करायचे हे पाहणार आहोत। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुकला देखील फॉलो करायला विसरू नका। चला तर मस्त अशा रसरशीत गुलाबजामच्या रेसिपीला सुरुवात करूयात। पहा, मी ते प्रीमिक्स घेतलेला आहे। याच्यामध्ये आता थोडं थोडं पाणी ऍड करून छान असं मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी ऍड करूनच मळून घ्यायचं म्हणजे पीठ छान मळलं जातं। पाहू शकताय अशा पद्धतीनं मी पीठ मळून घेतलेलं आहे गुलाबजामनासाठी। तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकताय। आता या पिठाला तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे गुलाबजामच्या ज्या गोळ्या असतात त्या व्यवस्थित बनल्या जातात। साधारण आपला पोह्याचा चमचा असतो त्या चमच्याच्या प्रमाणानुसार 1 चमचा मी तूप लावून घेत आहे। छान असं तुपामध्ये मळून घ्यायचं। म्हणजे छान अशा गोल गरगरीत गोळ्या तयार होतात। अजिबात तेलात तळायला टाकल्यानंतर गुलाबजाम विरघळत नाहीत। त्यामुळे तुपाचा किंवा तेलाचा हात फिरवून घ्यायचा आहे। पीठ मळून झाल्यानंतर अशा पद्धतीनं तुपाऐवजी तेल वापरलं तरी चालेल। पहा, मस्त असं आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे। आता या पिठाला एक 10 मिनिट भिजू देऊयात। तोपर्यंत आपण पाक तयार करून घेऊयात। पाक तयार करण्यासाठी मी पहा या वाटीने 2 वाटी साखर घेणार आहे। साधारण 600 ग्रॅम मी साखर घेतलेली आहे। ही 300 ग्रॅमची वाटी आहे, परंतु पॅकेटवरती 900 ग्रॅम साखर वापरण्यासाठी सांगितलेले आहे, परंतु मी 600 ग्रॅम घेतलेली आहे। कारण जास्त पाक म्हणजे गुलाबजाम पेक्षा जास्त पाक आमच्या घरात आवडत नाही। जर तुम्हाला पाक ही गुलाबजाम सोबत जास्तीच आवडत असेल तर तुम्ही पॉकेटवर जे प्रमाण दिलेलं असतं त्यानुसार तुम्ही पाक तयार करू शकता। आता त्याच वाटीने पाणी ऍड करायचं आहे। जेवढी साखर घेतली तेवढीच वाटी पाणी ऍड करायचं, म्हणजे 2 वाट्या साखर घेतलेली आहे तर मी 2 वाट्या पाणी ऍड करणार आहे। आता साखर विरघळेपर्यंत ढवळून घ्यायची आहे। मीडियम गॅसवरती साखर विरघळून घ्यायची। अगदी 1 तारी किंवा 2 तारी पाक आपल्याला बनवायचा नाही, फक्त चिकटपणा येईपर्यंत पाक तयार करायचा आहे। आपण लाडूसाठी वगैरे 1 तारी किंवा 2 तारी पाक तयार करतो। 1 तारी किंवा 2 तारी पाक तयार न करता फक्त चिकटपणा येईपर्यंत पाक तयार करायचा आहे। पाक अगदीच पातळही करायचा नाही, कारण जास्त दिवस गुलाबजाम टिकत नाहीत जर तुम्ही पाणी जास्त वापरलं, पातळ पाक तयार केला तर। त्यामुळे पाक व्यवस्थित असा चिकटपणा येईपर्यंतच आपल्याला उकळून घ्यायचा आहे, म्हणजे गुलाबजाम छान टिकतात। जर कच्चा पाक तयार झाला, जर जास्तच कच्चा, तर गुलाबजामला 2-3 दिवसामध्येच बुरशी येते। त्याच्यामुळे पाक व्यवस्थित तयार करायचा आहे। पहा, साखर विरघळून झालेली आहे। आता चिकटपणा येईपर्यंत वाट पाहूयात। पहा, 5 मिनिट पाक छान असा उकळून घ्यायचा आहे।
आणि आता पाहूया चिकटपणा आला की नाही. तर पाकाला आपल्या चिकटपणा आलेला आहे. तर आता गॅस बंद करायचा आहे आणि पाक आपण आता साईडला ठेवूयात आणि गुलाबजामच्या गोळ्या बनवून घेऊयात. आपलं पीठ हे छान असं भिजलं गेलेलं आहे. पहा, आपलं पीठ मस्त असं भिजलं गेलेलं आहे. आता हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं, तूप किंवा तेल, आणि गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या. तुम्हाला जेवढा आकार हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही गोळ्या बनवू शकता. पहा, अशा पद्धतीच्या मी गोळ्या बनवून घेतलेल्या आहेत. आता आपण सर्व गोळ्या बनवून घेऊयात एकदम गोल गरगरीत. अजिबात त्याला चिरा वगैरे नाही पडल्या पाहिजेत गोळ्यांना, म्हणजे तेलात तळायला टाकल्यानंतर गुलाबजाम विरघळणार नाहीत. त्यामुळे मस्त अशा गोल गरगरीत गुलाबजामच्या गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. एकदम मस्त अशा तयार होत आहेत. पहा, अजिबात कुठे चीर वगैरे पडलेली नाही, एकदम मस्त. अशाच पद्धतीने आता मी सर्व गुलाबजाम तयार करून घेत आहे. पाहू शकताय अशा पद्धतीने मी सर्व गुलाबजाम तयार करून घेतलेले आहेत. गुलाबजामच्या गोळ्या तयार करेपर्यंत मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे. एकदम एकसारख्या आकाराच्या मी गोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता गुलाबजाम तळून घेऊयात. गुलाबजाम तळण्याच्या अगोदर मी पाकामध्ये वेलची ऍड करायला विसरले होते, तर मी 2 वेलच्या सोलून पाकामध्ये ऍड केलेल्या आहेत. त्याच्यामुळे काय होतं, गुलाबजामला एक मस्त अशी टेस्ट येते. तेल गरम झालं की नाही पाहूयात. पहा, आपलं तेल मस्त असं गरम झालेलं आहे. आता सर्व गुलाबजाम आपण तळून घेऊयात. मी 2 बॅच मध्ये गुलाबजाम तळून घेणार आहे. एकसारखा कलर येईपर्यंत कमी गॅसवरती छान असे गुलाबजाम आपल्याला तळून घ्यायचे आहेत. पाहू शकताय एकसारख्या कलर वरती मस्त असे आपले गुलाबजाम तळून तयार झालेले आहेत. आता काढून घेऊयात. कलर पाहू शकताय, एकदम मस्त असा कलर आलेला आहे. अशाच पद्धतीने आता मी दुसरी बॅच देखील तळून घेणार आहे. पहा, अशा पद्धतीने मी सर्व गुलाबजाम तळून घेतलेले आहेत अगदी एकसारख्या कलर मध्ये. आता एखाद्या मिनिटानंतर पाकामध्ये सोडून द्यायचे आहेत. आता पाकामध्ये गुलाबजाम ऍड करून घेऊयात. अर्धा तासानंतर छान असे गुलाबजाम पाकामध्ये मुरले जातात. तुम्ही अर्ध्या तासानंतर खाऊ शकता. आपले पहा मस्त असे गुलाबजाम तयार झालेले आहेत. पाहू शकताय आपले गुलाबजाम मस्त असे पाकामध्ये मुरलेले आहेत. आता मी प्लेट मध्ये काढून घेणार आहे सर्विंग करण्यासाठी. एकदम मस्त असे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत. तुम्हाला मी तोडून दाखवते एक. बघा, पाक अगदी आतपर्यंत मुरलेला आहे. एकदम मस्त असे गुलाबजाम तयार झालेले आहेत.
पाहू शकताय। तर तुम्हाला हा माझा गुलाबजामचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका। चला तर पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त अशा नवीन चटपटीत आणि चमचमीत रेसिपी सोबत। धन्यवाद।